सुरुवातीला बघूया महाराष्ट्रामधील पावसाची हवामानाची बातमी। मित्रांनो, राज्यामध्ये आज वार शनिवार पहिला 29 तारखेला राज्याच्या फक्त विदर्भ आणि कोकण वगळता इतरत्र महाराष्ट्राच्या भागामध्ये आपणाला पाऊस तसा पुरेशा प्रमाणात जाणवत नाही आहे। त्यानंतर आपण 30, 1, 2, 3 या जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाहिलं तर तेव्हा देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाल्याचं चित्र आपल्याला जाणवते आहे। फक्त कोकणातल्या ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या काही भागामध्ये पाऊस जोर धरेल। या भागात काही भागात जोरदार अतिजोरदार पाऊस राहील। मात्र उर्वरित महाराष्ट्राचा बहुतांश भाग साधारणतः स्थानिक वातावरणावरती अवलंबून राहील। त्या भागात तशा प्रकारचं वातावरण तयार झालं तर 1-2 ठिकाणी जोरदार सरी कोसळतील। मात्र इतरत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस विश्रांती घेईल। विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा या काही भागामध्ये पावसाची शक्यता जाणवते। मात्र मित्रांनो, पुढील 4 दिवस जरी पावसाने गॅप घेतला तरी राज्याच्या साधारणतः बहुतांश भागामध्ये 5 जुलै वार शुक्रवार या तारखेपासून पुन्हा पावसाचे जोरदार आगमन राज्याच्या बहुतांश भागामध्ये होते, असा आपण शेतकरी मित्रांसाठी अंदाज देतोय। म्हणजे 5-6 तारखेला कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस सुरू होईल असा आपला अंदाज आहे।